सैराट बिबट्या या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत। सैराट हा चित्रपट तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, मात्र हा सैराट करमाळ्याच्या ज्या भागामध्ये चित्रित झाला त्याच भागामध्ये आता एका बिबट्याचा सैराट वावर सुरू आहे। या बिबट्याने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतलाय आणि त्यामुळे या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याची परवानगी देण्यात आली आहे। या सगळ्याविषयी आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत। खुद्द त्या गावात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडूनही माहिती घेणार आहोत। करमाळ्यातल्या या सैराट बिबट्याविषयी आपण जाणून घेऊया। गेल्या 5 दिवसांमध्ये या बिबट्याने तिसरा बळी घेतलाय। करमाळा तालुक्यातील चिखलठाण इथल्या ऊसतोडणी मजुराच्या 7 वर्षाच्या मुलीवर या बिबट्याने हल्ला केला आणि तिला गंभीर जखमी केलं। तिला कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। फुलाबाई हरिचंद कोठले असं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या या मुलीचं नाव आहे। बिबट्याच्या दहशतीने करमाळा तालुका आणि परिसर प्रचंड हादरून गेलाय। सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। या बिबट्याला एका प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात। काय झालं? समोर बघितला बाहेर निघताना उसातनं। ते शूट करणाऱ्यांनी मस्त प्रयत्न केला, पण ती किळ आल्यामुळे त्यांना काय करता आलं नाही। त्या पाठीमागे मी जवळजवळ 500 फूट अंतर पळालो। बर, तुम्ही कुठं राहताय? गावात चक्कर। बर, स्वतः बघितला बिबट्या? स्वतः जवळ 10 फूट अंतरावर पळत होतं। ठसेत त्याचं माझं पायाजवळ नाही चिखला। नगर जिल्हा आणि बाकीच्या ठिकाणाहून साधारणतः 8 नरबळी घेऊन करमाळा तालुक्यामध्ये प्रवेश केला 1 तारखेला आणि पहिला बळी घेतला 3 तारखेला, दुसरा 5 तारखेला आणि आज तिसरा बळी या ठिकाणी त्याच बिबट्यानं 7 तारखेला घेतला। हा एकाच पद्धतीनं नरबळी करत चाललेला बिबट्या आहे। त्यामुळं मी राज्याचे वनमंत्री संजयजी राठोड साहेबांशी 5 तारखेचा दुसरा बळी गेल्या सातत्यानं पाठपुरावा करून त्याला शूट करण्याची किंवा जेरबंद करण्याची परवानगी मागितलेली होती। त्या दृष्टीनं फार मोठा फोर्स गेली 4-5 दिवस फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांचा पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातला या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये उपस्थित आहे, सातत्यानं प्रयत्न करत आहे। पण हा बिबट्या दर 2 दिवसानंतर एखादी घटना घडवून आणत आहे। सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया बिबट्याला, म्हणजे हा करमाळ्यातला जो बिबट्या आहे त्याला पकडण्याची तयारी कशी झालेली आहे। 6 शूटर्स करमाळ्यामध्ये आलेले आहेत, 16 पिंजरे तैनात ठेवण्यात आलेले आहेत, 100 कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, 35 ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत, 6 शार्प शूटर तैनात केले गेलेत, कारण गोळी घालून ठार मारण्याचा आदेश देण्यात आलाय। बेशुद्ध करणाऱ्या 3 गन्स आता उपलब्ध आहेत। बिबट रेस्क्यू टीम सुद्धा करमाळ्यामध्ये पोहोचलेली आहे। 6 हत्यारबंद पोलीस आहेत। ही बिबट्या पकडण्याची तयारी, करमाळ्यातल्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी ही तयारी आपण बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी करमाळ्याला वीरेंद्र सिंह उत्पात पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। त्याचबरोबर अहमदनगरमध्ये सुद्धा एक बिबट्या सापडलेला आहे, त्यानं तिथं दहशत माजवलेली आहे, त्याला पकडण्याचे प्रयत्न होणार आहेत आणि त्याकरता स्थानिक आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण करमाळ्याचा जो बिबट्या आहे सैराट बिबट्या त्याच्याविषयी जाणून घेऊया। वीरेंद्र, अशी प्रत्यक्षदर्शींकडूनची माहिती समोर आली की 1 तारखेच्या दरम्यान तो करमाळ्यामध्ये आला बिबट्या आणि त्यानंतर त्याने दहशत माजवलेली आहे। काय सांगशील तू, करमाळ्यामध्ये गेल्यानंतर तुला काय काय माहिती मिळाली? सुवर्णा, संपूर्ण करमाळा परिसर या बिबट्याने दणाणून सोडलेला आहे आणि बिबट्या हा सैराट झालेला आहे। अवघ्या 7 वर्षाच्या मुलीला आज त्याने तिचा मृत्यू झाले, त्याच्यामध्ये त्याने तिच्यावर हल्ला केलेला आहे आणि आपल्यासोबत जेवून
जिथं चिखलठाणा शेतपळ येथील नागरिक आहेत. काही जणांनी प्रत्यक्षदर्शनी त्या बिबट्याला बघितलेलं आहे. तर काय सांगाल, तुम्ही बघितलं बिबट्याला? हो, आमच्या डोळ्याने बघितलंय आम्ही. आणि बारके मुलगी लहान ऊस तोडत होते तिचे आईवडील, आणि ती जेवण करण्यासाठी बसली होती झाडाखाली बसल्यानंतर तुम्हाला सांगतो बिबट्याने मागून झडप आणली आणि नागऱ्यांनी कुयती घेऊन त्याच्यानंतर धावल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलं, सोडून पळून गेला. पण त्या मुलीचा काय जीव वाचला नाही. दवाखान्यात उपचार यंत्रणा चालू होती, पण तरी त्या मुलीने जीव शेवटच्या क्षणाला सोडून दिला. या आता सध्या आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती आता सध्या बिबट्याने केलेली आहे. आणि बिबट्याने वाईट परिस्थिती झाल्यामुळे तुम्हाला सांगतो आज सध्या आमच्या गावातले सगळे नागरिक घर लावून सगळे घरी बंदस्त जनावरं रानाने तशी सोडून दिलेले आहेत. ऊसतोड कामगार सगळे खोळंबले, सगळे यंत्रणा खोळंबली. आणि महत्वाचं पॉईंट म्हणजे आमचे थोरले बंधू राजे लबडे साहेब यांच्याकडे तुम्ही संवाद साधा राहिलेला. काय तुम्ही काय बघितलंय? स्वतः आपण रानात जाऊन तो बिबट्या समोरून आलता. तो स्वतः समोरून आल्यावर ऊस तोड कामगार चालू होती. तो समोरून जेवण करताना तो बिबट्या समोरून त्या लहान मुलीवर 8 ते 11 वर्षाची मुलगी, त्या मुलीवर डायरेक्ट त्याने ऊसामधून हल्ला केलाय. ती अचानक हल्ला केल्यामुळं कोणालाही काही कळलं नाही. त्यामुळे ती मुलगी करमाळ्यापर्यंत जास्तोर जिवंत होती, पण दवाखान्यापर्यंत जास्तोर तिचा अंत्य झालेला आहे. आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्ही बघितलं ऊसाला आग लागली होती. काय झालं नेमकं? त्या शार्प शूटरचा काय नेम चुकला त्यामुळे बिबट्याला त्या ऊसाच्या फडात हे काय झालं ना? काय सुद्धा झालं नाही. ते फक्त लांडा हिरात जे म्हणतात का नाही जुना लांडा हिरा मार्गी तो केडगावला आला. केडगाववरने आता तो शेतपळमध्ये दाखल झालेला आहे. एवढंच आपल्याला माहित आहे. ऊसाचं क्षेत्र पूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे, केळी आणि ऊस. आणि आता ऊसाच्या फळाला आग लावली. एक मिनिट, नाही बोला, किती एकरला लावली? आता त्याचं क्षेत्र जी बिबट्याची शिरलाय का तो क्षेत्र पूर्ण जाळलेलं क्षेत्र 10-12 एकर आहे. तिथून पुढे सगळी केळी लागलेली आहे. पूर्ण क्षेत्र केळी आणि ऊसाचं आहे. त्यामुळं कुठं जरी गेला केळी आणि ऊसच आहे पूर्ण क्षेत्र. शेतपळ असू द्या किंवा केडगाव असू द्या, चिकलठाणा असू द्या. आग लागल्याचा काय फायदा झाला होती? काय सुद्धा नाही. आग लावलेला काही सुद्धा फायदा झालेला नाही. पुढे हाणून पळून गेला. वीरेंद्र, तू करमाळ्यात आहेस आणि तिथल्या सगळ्या नागरिकांशी बोलतोयस. मी तुला विनंती करेन तू असाच संपर्कात राहा. आपण नगरमधल्या बातमीकडे सुद्धा वळूया. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शहराच्या हद्दीला लागून असलेल्या शिरसाटवाडी तलावाजवळ बिबट्याचं अस्तित्व अधोरेखित झालेलं आहे. पहाटे बिबट्यानं तलावाजवळच्या एका शेतात कुत्र्याची शिकार केल्याचं दिसलं. हा बिबट्या शेतातच लपून बसलाय अशी भीती लोकांना वाटतेय. बिबट्याला पकडण्याकरता नगर जिल्ह्यातल्या वनविभागाचे कर्मचारी, जिल्ह्यातून वनविभागाचे कर्मचारी असे सगळे तिथे पोहोचलेले आहेत. 2 दिवसांपासून या बिबट्याचा शोध घेतला जातोय. 3 बालकांचा आतापर्यंत बळी घेतलाय या बिबट्यानं. आणि या बिबट्याविषयी म्हणजे अहमदनगरच्या परिसरामध्ये जो बिबट्या दहशत पसरवतोय त्याच्याविषयी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच, मात्र आमदार सुरेश धस सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आधी बोलणार आहोत. धस साहेब, आपण काही दिवसांपूर्वीच आधी आपण आमच्या प्रतिनिधींकडनं माहिती घेऊया आणि नंतर मग आपण सुरेश धस यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. साहेबराव, काय सांगशील, कशी दहशत पसरवली आहे या बिबट्यानं? सुवर्णा, नगर जिल्ह्यामध्ये बिबट्या हा काय नवीन नाहीये, परंतु काही 2-3 महिन्यामध्ये ज्या प्रमाणावरती तो हल्ला करतो त्यामध्ये जवळपास 6 मुलांचा याच्यामध्ये बळी गेलेले आहेत आणि 2-3 जण जखमी आले आहेत. या सगळ्या प्रकरणावरती वन विभागाने मागच्या हप्त्यामध्ये 3 बिबटे पकडले होते, त्यांना रेस्क्यू केलेले आहेत. आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत. मला एक सांग मंदार, तू बऱ्याच दिवसापासून या सगळ्या प्रकरणावरती काम करतो. नेमकी काय मोडस ऑपरेट असतात, कसे हल्ले करतात आणि यांना रेस्क्यू करून पुढे सोडलं जातं? सध्या जे पाथर्डी तालुक्यामध्ये जे हल्ले झाले आपले इथं त्याच्यामध्ये 3 मुलांचा बळी गेलेला आहे. आणि त्यानंतर मग मॅन इटर जो काही लेपर्ड आहे तो शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ते प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले गेले, परंतु अद्यापही तो मॅन इटर बिबट्या जो आहे तो सापडलेला नाही. परंतु त्यासाठी त्या भागामध्ये जे 21 पिंजरे लावले गेले किंवा त्यानंतर त्या ठिकाणी त्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी जी पथकं बोलवली होती त्यांच्या प्रयत्नांनी यश आल्यानंतर त्या पिंजऱ्यामध्ये तिथले त्या परिसरात असलेले 3 बिबटे त्यामध्ये जेरबंद झाले. सध्या म्हणजे त्यातली 2 बिबट्यांना माणिकडोह इथे जुन्नर इथे जे रेस्क्यू सेंटर आहे त्या भागामध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे आणि अजून 3रा बिबट्या
अजून म्हणजे शिफ्ट करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तर हा जो प्रश्न आहे आपल्या इथं हल्ले करण्याचा, आपल्याकडे ऊस शेती जी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या ऊस शेतीमुळे आपल्याकडे बिबट्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. पूर्वी 2000 पर्यंत ही जी म्हणजे लेपर्ड जे होते ते उत्तरेकडच्या भागात म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्येच आपल्याला दिसायचे, पण नंतर ते अख्ख्या जिल्ह्याभर पसरले आणि जिल्ह्याभर पसरल्यानंतर त्यांचं आता काय झालं की अलीकडे पाऊस चांगला झाल्यामुळे त्यांना लपण चांगलं झालं आणि त्यामुळे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे लपणामुळे ते लवकर पोहोचतात आणि त्यामुळे ही संख्या आपल्या जिल्ह्याभर पसरली गेली. आणि आता नगर तालुक्याचा विचार केला तर आपल्याला रोज या म्हणजे नगर तालुक्याजवळ रोज ठिकठिकाणून फोन येतात की आम्हाला या ठिकाणी बिबट्या दिसल्या वगैरे. तर हा जो आता मानव बिबट्या संघर्ष उद्भवला यामध्ये नागरिकांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये नागरिकांनी काळजी घेणं महत्वाचं आहे, कारण ज्या प्रमाणावरती बिबट्यांची वाढ होत आहे आणि पाऊस पडल्यामुळे त्यांना इकडला भाग जो आहे खाद्य हवं आहे, ते खाद्य मात्र मिळत नाही, ज्यामुळं बऱ्या प्रकारावरती माणसांवरती हल्ले वाढले आहेत. साहेबराव, असे सोबत राहा, आपण बोलूया. सुरेश धस आमदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार होत आता. सुरेश धस, हा जो करमाळ्यातला बिबट्या होता जो आता तिथे दहशत पसरवतोय आणि त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तो बीडमधनं करमाळ्यामध्ये गेला, तर तुम्ही काय सांगाल? आता त्याला पकडण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? काय बीडमधलं चित्र होतं किंवा नागरिकांनी किंवा लोकांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिल्या असतील, फोन करून सांगितलं असेल, भीती व्यक्त केली असेल, तर त्याच्याविषयी काय सांगाल? हे पहा, हा जो नरभक्षक बिबट्या आहे, या बिबट्याला आवाज येतोय का माझा? होय होय. हा नरभक्षक बिबट्या जो आहे हा, हे जे आता तुम्ही तिसगाव वगैरे परिसर सांगताय, इथे पहिली घटना मढी तालुका पाथर्डी येथे 14/10/2020 ला झालेली. दुसरी घटना केळवंडी तालुका पाथर्डी, जे 3 मुलं म्हणतायत तुम्ही, 25/10. हो, तुमचे रिपोर्ट 5-6 म्हणतायत असं नाही, 3 मुलांचं झालंय. शिरापूर तालुका पाथर्डी 29/10. हे 3 मुलांचे जे आहेत याच बिबट्याने, माझा 100% हे आहे, हाच नरभक्षक बिबट्या आहे जो 14/10/2020 पासून ऍक्टिव्ह चाललाय. तिथून याने 3 मुलं खाल्ली. तो तसाच याच्यामध्ये गेला, पैठण तालुक्यात आपेगाव म्हणून गाव आहे, तिथं वडील आणि मुलगा दोघांचेही त्यांनीच बळी घेतले. मध्ये एक संदिग्ध घटना आहे जामखेड तालुका अंबडची, ती क्लिअर नाही आहे, पण ती महिला सुद्धा सुभद्राबाई म्हस्के मयत आहे. ही संदिग्ध बाजूला ठेवा. नंतर पैठणला अशोक आवटे आणि कृष्ण आवटे, वडील आणि मुलाला दोघांनाही ठार केलंय. तिथून पुढे तो भगवानगड जो आहे, भगवानगडाच्या तिथे एक लमान तांडा आहे, त्या तांड्यावरच्या छबुबाई राठोड यांना त्यांनी जखमी केलं, पण नंतर त्या डेथ झालेल्या आहे. अलका बडे म्हणून जाटवड तालुका शिरूर, मग भगवानगडावरून हा शिरूर तालुका जिल्हा बीड मध्ये आला आणि 22/11/2020 ला यांनी हल्ला केला, पण त्या महिला बचावलेल्या आहेत. 16 किलोमीटर अलीकडे आला. तिथनं जाटवड वरून तो सुरडी तालुका वाघदारा म्हणून एरिया आहे, तालुका आष्टी मध्ये आला, आमच्या तालुक्यामध्ये, जिल्हा बीड मध्ये. आणि तिथे नागनाथ गर्जे म्हणून 36 वर्ष वयाचा तरुण, पंचायत समितीचा सदस्य, त्याला त्यांनी ठार केलं. तिथून स्वराज सुनील भापकर म्हणून 9 वर्षाचा मुलगा आहे, किनी तालुका आष्टी म्हणजे माझ्या स्वतःच्या तालुक्यात, 27/11 24/11 ही आणि 27/11 त्या स्वराज सुनील भापकरला त्यांनी ठार केलं. 9 वर्षाचा मुलगा होता, 9 ते 10. श्रीगोंदा तालुक्यातला मुलगा होता आणि आमच्या इथला भासा होता, किनी म्हणून गाव आहे तिथला. आता तिथून तो निघाला बिबट्या. शिलावती दिंडे आणि अभिषेक दिंडे हे माई लेकरं होती. आमच्या इथं मंगरुळ म्हणून गाव आहे, त्यांच्यावर हल्ला केला, ते बचावले. तिथून तो शालन शहाजी भोसले आणि विजय भोसले ह्या 2 चुलती आणि पुतण्या यांच्या अंगावर धावला. चुलतीला वडून चाललं होतं, पण पुतण्याने पायाला पकडून आरडाओरडा करून, आणि त्या विजयचा जो छोटा मुलगा होता पारगाव जोगेश्वरी, त्यांनी त्याला दगड मारला म्हणून त्या मुलाला सोडला. परंतु थोड्याच म्हणजे 3-3:30च्या म्हणजे 5:30-6च्या दरम्यान सुरेखा निळकंठ भोसले म्हणून
40-45 वर्ष वयाच्या महिला होत्या. त्यांना त्यांनी ठार केलं आणि त्याचं मांस खाऊन तो पुढे गेला. आणि ज्या दिवशी पुढे गेला 3 तारखेला नाही पारगाव जोगेश्वरी ह्या गावामध्ये मंगरुळ वरून पारगाव जोगेश्वरीला जवळजवळ तो 10 किलोमीटर पुढे सरकलेला आहे. 8 किलोमीटर ऑन द रोड. आणि सुरेखा निळकंठ भोसले आणि हा जसा सुरडीमध्ये आला त्या दिवसापासून मी त्याच्या बरोबरच आहे, म्हणजे ज्या वन विभागाच्या लोकांच्या बरोबर. आणि तो 2 दिवस तिथे स्टे राहिला पारगाव जोगेश्वरी मध्ये. आणि डायरेक्ट 29/11 यांना ठार केलं. आणि 3/12 कल्याण फुंदे म्हणून एक 40 वर्षाचा तरुण शेतकरी हे लिंबेवाडी तालुका करमाळ्याला मारला. त्यांनी मारल्याबरोबर आम्हाला डाऊट आला की हा बिबट तिकडे गेलेला आहे. म्हणून मी स्वतः आमचे RFO DFO आम्ही सगळेजण डेड बॉडी पाहायला गेलो. सेम पद्धतीने डेड बॉडी तो खातोय. इथून वरती ही मान, इकडच्या बाजू, ही बाजू आणि पाठीमागचं 1-2-3 किलो, 6 किलो पर्यंत तो मांस खातोय माणसाचं. याला पण मग आता या बिबट्याला पकडण्याचे करमाळ्यामध्ये कसे प्रयत्न सुरू आहेत धस साहेब? आणि दुसरी गोष्ट, मग पकडल्यानंतर बोला 1 मिनिट ऐका. याला सर्वात सुरुवातीला मी लेखी पत्र दिलेलं आहे 1 तारखेच्या अगोदर 30 तारखेला की या बिबटला तुम्ही वन्यजीव अधिनियम जे कायदा आहे 1972चा त्याचं कलम 11(1) हे वापरून सुरुवातीला त्याला ट्रँक्युलर गनने बेशुद्ध करणे, त्याच्यानंतर जेरबंद करणे. आणि जर तो मानवी जीवनाला, आणि ह्याने आता अवनीने 13 माणसं मारली, सस्पेक्टेड सह 13 झाले. एक सस्पेक्टेड बाजूला ठेवा, अंबड तालुक्यातलं 12 माणसं ठार केले त्या बिबटने. आणि हे जे नगर जिल्ह्यामध्ये दाखवताय तुम्ही, कशाला इतर बिबटे उचलतायत आणि तिकडं ह्याला नेतायत खेड माणसं आंबेगावला, ढेकण का काय ते गाव आहे तिकडे कशाला उचलतायत? इतर बिबट्यांना कशाला त्रास देता? आणि त्याच्यामुळे त्यांच्याही फॅमिली डिस्टर्ब व्हायला लागल्या. आणि मुळात माहिती नसताना काही लोक. पण आता एखादा नरभक्षक बिबट्या आहे त्याला ट्रॅक कसं केलं जातं? आणि त्याला पकडल्यानंतर, म्हणजे एखाद्या नरभक्षक बिबट्याला पकडल्यानंतर तो पुन्हा असे हल्ले करणार नाही यासाठी काही ट्रॅकिंग सिस्टम, यंत्रणा काही कार्यान्वित आहे का धस साहेब? एक मिनिट ऐका मॅडम. हा जो बिबट आहे, बिबट थोडे नाही, 2012 पासून आमच्याकडे बिबट हळूहळू वाढत गेलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये आता 25च्या पुढे बिबट असेल, 22-23. आम्ही त्याचं पाऊल खुणावरून, पायावरून त्याची संख्या मोजता येते. ती नायगाव मयूर अभयारण्यामध्ये मोजलेली पाणी प्यायला आल्याच्या नंतर. बिबट जास्त आहेत, परंतु हा जो बिबट आहे हा कोणाचं तरी पाप आहे. हा एकदा त्या पिंजऱ्यामध्ये जाऊन आलेला आहे, हा ट्रॅप होत नाहीये. आणि इतर बिबट आणि या बिबट्यामध्ये उलटा फरक झालेला आहे की बिबट रात्रीचा ट्रॅव्हल करतो, हा बिबट दिवसा ट्रॅव्हल करतो. आणि हा बिबट बेमालूमपणे माणसाच्या अंगावर पडायला लागलाय. याला माणसाच्या सॉल्टी ब्लडची सवय लागली. आणि म्हणून आता माझी विनंती अशी आहे की पुण्याच्या अपर मुख्य वन संरक्षकांनी, मंडलिक म्हणून आहेत, माझे मित्रच आहेत ते पण शॉटगन वगैरे चालवतात. परंतु माझं मत असं आहे की आता ते म्हणतायत तिथले लोक शेतफळचे 12 एकर ऊस पेटून दिला. ऊस पेटून देऊन त्याला नेट लावून वगैरे तो सापडेल अशी परिस्थिती नाहीये. आता तिसरा पर्याय जो आहे तो वापरायचा असेल तर मला माहिती आहे की साहित्याचा तुटवडा आहे, साहित्य नाहीये. 300 किलोमीटर वरती ट्रँक्युलर गन चालते, परंतु तुम्ही ऊस जर डोक्याच्या वरती असेल, केळी असेल, ट्रँक्युलर गन कसे चालणार आहे? ट्रँक्युलर गनचा फायदा होणार नाही. याला रेकी करावी लागेल हेलिकॉप्टरने वगैरे. आणि त्याला त्याच्यामध्ये माहेर शातीर असणारे, अत्यंत अनुभवी असणार, ज्यांच्याकडे साहित्य आहे, अशा लोकांना पाचारण केल्याशिवाय
आणि फार आतापर्यंत माझा महत्वाच्या व्यक्तिगत मुद्द्यावर आपण लक्ष वेधताय सुरेश धस. आपण आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगूया, स्वतः सुरेश धस आपल्या सोबत आहेत आणि ते असं सांगतायत की हेलिकॉप्टरने रेकी करण्याची गरज आहे, कारण उसाच्या शेतामध्ये असा सहजासहजी सापडणारा तो बिबट्या नाही. आतापर्यंत 12 जणांवर त्याने हल्ले केलेले आहेत. एक संशयित जरी बाजूला ठेवला तरी आता ही भयंकर स्थिती आहे. सुरेश धस, मी नक्की आपल्याशी पुन्हा एकदा बोलते. वीरेंद्र सिंह उत्पात आमचे प्रतिनिधी तिथे करमाळ्यामध्ये उपस्थित आहेत. वीरेंद्र, सुरेश धस खूप महत्वाची माहिती सांगतायत. काय सांगशील या सगळ्या विषयी, परिस्थितीविषयी तिथल्या? एकदम बरोबर आहे सुवर्णा. मंडलिक जे शार्प शूटर आहेत त्यांनी आत्ताच म्हणजे सांगितलेली माहिती आहे की आज दिवसभर त्यांनी या बिबट्याचा शोध घेतलेला आहे, पण उसाचं क्षेत्र हे खूप असल्या कारणाने या भागात थंडी पण आहे आणि त्याच्यामध्ये या बिबट्याला म्हणजे आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्या सोबत आहेत. जसं सुरेश धस सांगतात की उसाचं शेत पेटवून देणं हा काय पर्याय नाही, तर त्या शेतातून रेकी करून शोधून काढणं त्या बिबट्याला हा पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय म्हणजे बिबट्याला शूट करणं हाच एकमेव पर्याय आता उरलेला आहे, कारण 12 जणांवर त्याने हल्ले केलेले आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी घाईघाईने प्रयत्न करण्याची गरज. सुरेश धस आपल्यासोबत आहेच. सुरेश धस, सांगा, परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत जायला नको यासाठी तातडीनं पावलं उचलायला हवीत. सरकारकडून हेलिकॉप्टर मिळून लवकर रेकी व्हायला हवी असं वाटतं आपल्याला? नाही, एक मिनिट ऐका मॅडम. मी हे आज नाही बोलत. हो, मी नागनाथ गर्जे आणि तत्पूर्वी बडे म्हणून जाटवडच्या ज्या लेडी होत्या त्यांच्यावर अटॅक केला त्या दिवसापासून म्हणतोय. याच्या बाबतीमध्ये हा शेड्यूल 1 मध्ये प्राणी असल्यामुळं आणि पाठीमाग फार मोठ्या प्रमाणावरती बवाल झाल्यामुळं वन्यजीव प्राणी प्रेमी जे काही लोक आहेत, काही लोक याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टात जातात, काही हायकोर्टात जातात. प्राणी प्रेमी किंवा प्राणीचे दुश्मन आम्ही बी नाहीयेत. मी स्वतः एवढे अटॅक करत असताना सुद्धा मी बाकीच्या बिबटला लोक त्रास द्यायला लागले तर मी डायरेक्ट स्टेटमेंट केलं की बाकीच्या बिबटला त्रास देऊ नका. बिबट हा शेतकऱ्याचा मित्र आहे. का तर ते आमच्या इकडे रानडुकरांची संख्या अतिप्रचंड वाढलेली होती, ती या बिबटनेच कमी केली. हे सुद्धा आम्ही ठामपणे सांगितलं. पण या करमाळ्याच्या बिबट्याविषयी स्पेसिफिकली सुरेश धस आपलं असं म्हणणं आहे की परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आणि अधिकाधिक लोकांचे मृत्यू होण्याआधी पावलं उचलायला हवीत. गेली ना. तुम्ही मीडिया, माझी विनंती आयबन लोकमत 18चं मी आभार मानतोय की तुम्ही पहिल्यांदा 14-10 पासून याचं मर्डर करण्याचा प्रकार सुरू झालाय. दर 2 दिवसाला 3 दिवसाला फार तर 4 दिवसाला एक माणूस मारतोय हा. अहो, तुम्हाला माणसं मारायचे तरी किती? ही सगळी माणसं एक सेम पद्धतीने, एक प्रचंड पॉवरफुल आहे तो बिबट्या आणि त्याला सॉल्टी ब्लडची सवय लागली. एका ठोक्यास माणूस मारतोय. हे ऊस जाळून आणि तिथं कुठंतरी नेट लावून तो बिबट मरणार नाही. सुरेश धस, तुम्ही आमच्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना, वनमंत्र्यांना आवाहन करणार आहात की लवकरात लवकर? माननीय मुख्यमंत्री, वनमंत्री, मी तर वनमंत्र्यांच्या बद्दल असं म्हटलं की हे काय झोपा काढतायत का काय वनमंत्री? आणि आता जी ऑर्डर काढली त्या ऑर्डर मध्ये सुद्धा मग तुम्हाला माझं म्हणणं आहे की अप्पर मुख्य वन संरक्षण काकोडकर साहेबांनी, प्रधान मुख्य वन संरक्षक आहेत, त्यांनी ऑर्डर काढली, मान्य मंत्री महोदयांना विचारून घेतले असेल. अहो, याच्यामध्ये कायद्यात अडकतो म्हणून पत्र सुद्धा कोणी द्यायला तयार होत नाही. पहिलं पत्र मी दिलंय, माझ्याकडे पोहोच आहे त्याची, आणि मी हा कलम सांगितलं की या कलमाप्रमाणे तुम्ही कारवाई करा. नंतर त्यांनी फाईल मूव्ह केलेली आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे तुम्हाला लोकांना दाखवायला राहतील. मी म्हणतोय की बाबा याच्या बाबतीत आता ज्या व्यक्तीनं समजा नवाबला पाचारण करायची पाळी आली तर नवाबला बोलवा. ते ज्यांनी अवनीच्या बाबतीमध्ये ऍक्शन घेतली, मग तुमचा अप्पर मुख्य प्रधान मुख्य संरक्षक, राज्याचे वनमंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घातलं पाहिजे. तिथल्या पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांचे जीव वाचवले पाहिजे ना. आज जी मुलगी मारलेली आहे त्या बिबटने, शिंदेची एक महिला 25 वर्षाची महिला अंजन डोला मारली.
लिंबेवाडीचा फुंदे मारला. नक्की आज जे आहे ते ऊसतोड कामगाराची मुलगी मारली. मला असं वाटतं परंतु न्यूज 18 लोकमतचे लोक- प्रेक्षक जसा हा कार्यक्रम बघताहेत, आपण जे पोटतिडकीने सुरेश धस बोलता आहात ते त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना जे आपण आवाहन केलेलं आहे त्यांच्यापर्यंतही आपण ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, अन्यथा अधिकाधिक लोक मारले जातील आणि ही गंभीर बाब आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. वीरेंद्र सिंह उत्पात करमाळ्याहून आपल्या सोबत आहे, साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी अहमदनगरमधून आपल्या सोबत आहेत आणि सुरेश धस आपल्या सोबत बोलतायत. आमदार, एक छोटा ब्रेक लगेच पण बोलतो आहोत त्याच्या दहशतीविषयी बोलतो आहोत. पाथर्डीपासून नंतर बीड आणि मग करमाळ्यामध्ये तो सध्या आहे आणि आतापर्यंत म्हणजे पाथर्डी ते करमाळा अशा त्याच्या प्रवासामध्ये त्याने 12हून अधिक जणांवर हल्ला केला आहे. त्यातला काहींचा मृत्यू झालाय, काही गंभीररित्या जखमी झालेले आहेत. या सगळ्याविषयीची माहिती आमदार सुरेश धस देत आहेत आणि ते कुठून त्याला ट्रॅक करत करत आता करमाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे याच्याविषयी सुद्धा आपल्याला सांगता आहेत. प्रत्यक्षदर्शी आहेत करमाळ्यातले, ज्यांनी पाहिलेलं आहे या बिबट्याला, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आता बघणार आहोत. त्याच्याकडे बघितलं मला वाटलं की कुत्रंच आहे, कुत्रे माहेरी पण पसरला गेली, लांब पसरला मुली गेली, चुनाला हाक मारली, फुलाव फुलाव हे की तो वाघ आहे म्हण. मला खाली यायचं इकडं सुसाना, हा मग फुला पळाली माझ्याकडं. सध्याला बिबट्याचा वावर आहे, तर इथं आमच्या आजींना बिबट्या आमच्या घराजवळ दिसला. मग त्यांनी लगेच आमच्या आईंना हाक मारली, तो तिकडे वरती पळाला नंतर केळीत. किती दिवस झालाय बिबट्याचा वावर आहे? आता 5-6 दिवस झाले आमच्याकडे करमाळा तालुक्यात त्याचं वावर आहे असं ऐकलं मी. जवळपासच्या खेड्यात हल्ला करून त्यांनी बऱ्याच जणांना, महिलांना मृत्युमुखी पाडलंय. करमाळ्यामधल्या या प्रतिक्रिया आपण बघत होतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शहराच्या हद्दीला लागून असलेल्या शिरसाटवाडी या ठिकाणी सुद्धा तलावाजवळ एका बिबट्याचं अस्तित्व अधोरेखित झालेलं आहे. पहाटे बिबट्यानं तलावाजवळच्या एका शेतात कुत्र्याची शिकार केल्याचं दिसलं. हा बिबट्या शेतातच लपून बसलाय अशी अहमदनगर वासियांना भीती आहे. बिबट्याला पकडण्याकरता नगर जिल्ह्यातल्या वनविभागाचे कर्मचारी अधिकारी सोबतच इतर जिल्ह्यातून वनविभागाचे कर्मचारी अधिकारी अहमदनगरमध्ये शिरसाटवाडी परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. प्राणी अभ्यासक सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत, प्रयत्न करतायत की या बिबट्याला पकडलं जाईल. 2 दिवसांपासून या बिबट्याचा शोध सुरू आहे. या बिबट्यानं आतापर्यंत 3 बालकांचा बळी घेतलाय. नागरिक, शेतकरी जीव मुठीत घेऊन अहमदनगरमध्ये वावरतायत. दरम्यान तालुक्यात बिबट्यावरून अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे वनविभागाची धावपळ होतीये. नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मागणी मात्र जोर धरतीये. घराच्या बाहेर पण पडायची भीती वाटते आणि दुसरं ह्या 3 घटना झाल्यामुळं आता काहीच बाहेर गावात शेतात काही काम करावं अशी इच्छाच राहिलेली नाही. का की जोपर्यंत त्याला पकडत नाहीत किंवा मारत नाहीत तोपर्यंत आम्हाला शेतीचे कामं करता येत नाही. आम्ही 4 जण होतो. आवाज आल्यामुळं मी 4 जणांना बोललो इकडं आवाज आलेला आहे. आम्ही बॅटरी घेऊन इकडं आलो. त्यावेळेस असं लिंबाच्या झाडाखाली बॅटरी चमकली, त्याचे डोळे चमकल्याच्या पुढं आमच्या 4 जणांची काय ताकद झाली नाही. आम्ही तिथं थांबला, पब्लिक येऊपर्यंत तो वड्याला पसार झाला. आतापर्यंत त्याला पकडण्यासाठी जो टीम्स आम्ही बोलवले, नाशिकतून टीम आली आहे, औरंगाबादतून टीम आली आहे, आपला जिल्हा आणि संगमनेरकडे आपल्या जिल्ह्याचा खुद का टीम आहे, नंतर जळगावतून एक टीम आली आहे आणि पुणेतून एक टीम आली आहे. विभागीय वन अधिकारी संजय कडू आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत, त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत. संजय कडू, या बिबट्याविषयी तुम्ही काय माहिती द्याल? कसे प्रयत्न सुरू आहेत त्याला पकडण्याचे आणि आतापर्यंत किती जणांवर त्यानं हल्ला केला अशी अधिकृत माहिती आहे? त्यामध्ये हा बिबट्या आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये आहे, त्याचा वावर आहे. ह्याचा जो विषय सुरू आहे, ह्याचा सुरू झाला पहिल्यांदा पाथर्डीमध्ये, नंतर आष्टी बीडमध्ये गेला, बीडमधनं इकडून आला. बरोबर. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये 3, बीडमध्ये 5 घटना झाल्यात आणि आता सोलापूरमध्ये 3 झाल्या. या 3 घटना झाल्या. हा साधारणतः बिबट्या रोज 7 ते 8 किलोमीटर पुढे जातो. एक सदन दिशेला ट्रॅक केला, सदन दिशेला जातोय आणि आम्ही पुढे याला फॉलो करतोय. आता आम्ही उजनी धरणाच्या जवळ पोहोचलेलो आहोत. संजय कडू, याला कसं पकडणार? म्हणजे त्याच्यासाठी कसा ट्रॅप लावला गेलाय? एक आणि आता सुरेश धस बोलताना म्हणत होते की तेही या सगळ्या पकडण्याच्या प्रक्रियेला म्हणजे प्रक्रियेच्या सोबत आहेत की कसं पकडलं जातंय त्याला, तर हेलिकॉप्टरची गरज लागणार आहे असा एक उल्लेख त्यांनी केला. तुम्हाला काय वाटतं?
नाही, यामध्ये आम्ही ड्रोनचा वापर करतोय, पण याच्यामध्ये झाडीमध्येपेक्षा पिकांमुळे ड्रोनचा इफेक्टिव्ह यूज होत नाही. त्यामध्ये आज मितीला आपण शेतफळच्या इथं आहोत, म्हणजे आता उजनीकडे त्याचं मुवमेंट आहे, तर आम्ही आता बॅक ट्रॅव्हर्स करून त्याला उलट्या साईडनी 8 ते 10 किलोमीटर सगळी पिंजरे लावतोय, कॅमेरा ट्रॅप लावतोय, जेणेकरून तो रिव्हर्स मुवमेंट झाला तर लक्षात येईल. यामध्ये ग्रामस्थांची आम्हाला तेवढीच मदत होते, पदाधिकाऱ्यांची होते, करमाळ्याचे आमदारी पाठपुरावा करताय. ज्यावेळी आम्ही इथे होतो नगर बॉर्डरला होतो त्यावेळी रोहित पवार स्वतः तिथं लक्ष घालतात. ते पदाधिकाऱ्यांची भरपूर मदत होते, ग्रामस्थांची भरपूर मदत होते. फक्त काही थोडेसे अतिउत्साही जे कार्यकर्ते का ग्रामस्थ आहे ते साहेब इथं दिसला तिथे दिसला म्हणून आमची जी विनाकारण पळापळ होते त्यामध्ये एनर्जी वेस्ट होते आणि वेळ जातोय. नक्की संजय कडू, मला अफवांविषयी वेगळं सविस्तर बोलायचं आहे, पण आता महत्वाचा मुद्दा हा आहे की तो पकडला जाणार, तर त्याला मारण्याचे सुद्धा आदेश आहेत असं कळतंय, तर त्याच्याविषयी तुम्ही स्पष्टता कराल का? होय, हा पिंजरा आम्हाला पहिल्यांदा बेशुद्ध करायचं सांगितलेलं आहे आणि पहिल्यांदा बेशुद्ध प्रयत्न करा आणि शक्य नाही झाला तर त्याला मारा असे आदेश आहेत. मारण्यासाठी शूटरची आम्हाला अपॉइंटमेंट 2 शूटरची तिथं ऑर्डर झालेली आहे आणि त्यासाठी आज आम्हाला ज्या मुलीला तिने उचलला त्यावेळी आम्ही तिथं एक त्याचा फायर पण केला, पण दुर्दैवाने तो फायर मिस झाला आणि तो मूव्ह झाला. पण ज्या गन्स आहेत आता तुमच्याकडे उपलब्ध त्या पुरेशा नाही आहेत असा सुद्धा उल्लेख सुरेश दास करत होता, ते कितपत खरं आहे? म्हणजे अजून सुद्धा यंत्रणेची साधनांची गरज आहे असं आपल्यालाही वाटतंय? आम्ही यामध्ये पोलीसची मदत मागली, त्यांचे 5 जे आहेत हत्यारबंद पोहायला कर्मचारी तेही उपलब्ध होतात. SRPFची येतात, ते आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आधी कर्मचारी जे SLR त्यांच्याकडे आहे, त्यामुळे स्टाफ पुरेसा आहे. कारण यात किती स्टाफ असला तरी तो ज्या एरियात उभा आहे त्या एरियात जाणार आहे ते मोजकीच एरिया, त्यामुळे हा असा 100% सिलिंग शक्य होत नाही. त्यामुळे याच्यामुळे पण बिबट्या सापडणार आहे. आणि संजयजी, त्याला रक्ताची चटक लागली, तो एका विशिष्ट पद्धतीने मारतोय लोकांना असंही समोर आलं चर्चेत, तर त्याच्याविषयी काय सांगाल? हे खरं आहे. साधारणतः बिबट्याचे जे अटॅक असतो तो मानेवरचा अटॅक असतो, पुढून साईडने तो अटॅक करतोय, पण या बिबट्याचे सगळे अटॅक मागच्या साईडने मानेवर आहे, तो स्कल फोडतोय, स्कलचा भाग करतोय आणि जो ओपन एरिया म्हणजे मानेच्या खालचा समजा पाठीचा भाग, ओपन हात, यावर तो जास्त याच्यामध्ये हल्ला करतोय. आणि थोडक्यात संजयजी, फक्त ह्या अफवांविषयी जे तुम्ही बोललात एकदा आवाहन कराल का? कारण अफवा पसरल्या तर त्याने भीती सुद्धा जास्त पसरेल. तुमची पळापळ होतीये पण भीती पण जास्त पसरेल. 100% बरोबर आहे. ग्रामस्थांना मी याद्वारे आवाहन करतो की होय, बिबट्या आहे आणि बिबट्या एकापेक्षा जास्त पण आहेत, पण नरभक्षक एकच आहे. त्यामुळे आपलं लक्ष फक्त एकच बिबट्या आहे, आम्ही जो टार्गेटवर ठेवलेला आहे. तुम्हाला बिबट्या दिसला, त्या एरियामध्ये दिसला, त्यामध्ये होतं काय की कारण नसता पळापळ होते आणि मेन बिबट्याच्या वेळी आपले लक्ष बाजूला होतं. त्यामुळे आता मेन बिबट्याकडे जर लक्ष दिलेलं आहे तर आम्ही त्याचा एरिया ट्रॅक करतोय. आम्ही आमचे जे पिंजरे लागले घेते की आमची जी मुवमेंट आहे ती मॅच होते, म्हणजे आम्ही जे त्याला राईट ट्रॅकवर आहोत, बिबट्याच्या बरोबरीने आम्ही चाललेलो आहे. फक्त बिबट्या कधी कुठून गुंगारा देतोय ते लक्षात येत नाही. कधी 1-2 वेळा गुंगारा देईल पण आम्ही सक्सेसफुल होईल. फक्त यामध्ये लोकांनी जर सहकार्य केलं तर लोकांच्या सहकार्य होणार काय, तर मनुष्य स्वतः वाचू शकेल. आणि जर मनुष्य त्याला मिळाले तुम्ही नाही, एक जे वाक्य उच्चारलं ते फार संजय कडू महत्वाचं आहे की बिबट्या एक नाही अनेक आहेत, पण नरभक्षक एकच आहे आणि त्याच्या पाळतीवर तुम्ही आहात, त्यामुळे अफवा फक्त पसरवू नका. संजयजी धन्यवाद, आपण बोललात त्याबद्दल. आपल्याबरोबर वीरेंद्रसिंह उत्पात करमाळ्याहून आणि अहमदनगरहून आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे दोघंही सोबत असतीलच. एक छोटा ब्रेक घेऊन परत भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आधी पाथर्डी, मग नंतर बीड, आष्टी आणि तिथून करमाळा असा प्रवास केलेला नरभक्षक बिबट्या, ज्याच्याविषयी सांगणार आहेत वीरेंद्रसिंह उत्पात, जे आता करमाळ्याला आमच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी, आणि साहेबराव कोकणे अहमदनगरमध्ये जो बिबट्या सापडलेला आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. साहेबराव, हा अहमदनगरमधला जो बिबट्या आहे त्याच्याविषयी काय अधिक सांगाल? सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याला प्रत्यक्षदर्शींनी, मात्र त्याला अजूनही पकडण्यात यश आलं नाही. 2 दिवस काम सुरू आहे. सौर्णा, नगरमध्ये जिल्ह्यामध्ये मुळात बिबट्या हा का नवीन नाही आहे, कारण काही भागामध्ये पाणी आत्ता आल्यामुळे तो इकडे सरकला आहे नगरमध्ये, पाथर्डीमध्ये. आणि त्या एका 15 दिवसामध्ये 3 बिबटे नगरमध्ये पकडले गेलेले आहेत. त्यापैकी आजही नगरमध्ये एक बिबट्या 4 दिवसापूर्वी पकडलेला आहे. नगरमध्ये आहे प्रॉब्लेम असा आहे की या सर्व प्रकरणामध्ये मला म्हणतात की इथे बिबटे
बिबटे येत आहे आपल्याकडे, त्याचे उपाय काय आता? आपल्याकडे जे बिबटे येत आहेत सध्या ते काय होतं, एक मिलन काळ चालू आहे, त्याच्यानंतर ऊस शेती लगत आहे, त्यामुळे संख्या चांगली वाढलेली आहे. तर आता आपल्याला याच्यावरती उपाय एकच आहे की एवढे बिबटे पकडणंही शक्य नाही, परंतु नगर जिल्ह्यामध्ये जर रेस्क्यू सेंटर उभारलं गेलं, जसं माणिकडोला आहे किंवा इतर ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी हे बिबटे पकडलेले बिबटे ठेवता येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या संख्येवर आळा बसू शकेल. आणि दुसरी गोष्ट, आपणच ग्रामीण भागात जिथं ज्या ठिकाणी म्हणजे बिवट प्रवण क्षेत्र आहे तिथं आपणच काळजी घ्यायची की रात्री अपरात्री एकटं दुकटं फिरायचं नाहीये, शेतामध्ये वाकून काम करायचं नाहीये, किंवा लहान मुलांना घराच्या आसपास जेव्हा लहान मुलं खेळतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. कारण काय होतं की बिबट्याचं मानव हे काही खाद्य नाही, परंतु काही अपरिहार्य स्थितीमध्ये तो आपल्याला हल्ले करू शकतो, ज्याच्यामध्ये तो आजारी असेल किंवा एखाद्या ठिकाणी जे पिल्लं असतील तर संरक्षणार्थ ती पिल्लांच्या संरक्षणासाठी हल्ला करू शकते. संरक्षणासाठी तो हल्ला करू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. मुळात पाहता गेलं तर नगरमधला जो बिबट्या आहे तर हा बीड आणि उस्मानाबाद सर्कल चाललेला आहे, त्यामुळे या बिबट्याला ठार मारण्याची की नाही हा तुमचा प्रश्न आहे, परंतु लोकांनी सोमोठी काळजी घ्यायची गरज आहे असंही म्हणता सांगतो. साहेबराव, आभार तू या सगळ्यांशी बोललास त्याबद्दल आणि तूही स्वतः माहिती दिलीस त्याबद्दल. वीरेंद्रसिंह उत्पात यांच्याशी आपण बोलूया. करमाळ्यात आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. एक छोटा ब्रेक घेऊया आणि मग वीरेंद्रसिंह यांच्याशी बोलणार आहोत. घराघरात पशु आहार फक्त सोनाईचाच हवा. दुधामध्ये 3 ते 4 लिटर पर्यंत 100% वाढ. सोनाई पशु आहार. या माणसाची बॅटरी डाऊन होतच नाही. हा माणूस आहे की ओकाया? घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी. याची ऍडव्हान्स ट्यूब्युलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. विको नारायणी, वेदना दूर करण्याचा नवीन मंत्र. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे, पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत. जीवनसाथी.com. आता जी जुगलबंदी रंगणार आहे. चिन्मय बोरकर आणि दीपा फुलसुरे. पहिल्यांदा असं पाहिलंय का हे लोक बॅटल नाही करत? जीवनामध्ये पहिली बार बॅटल केला आम्ही. तुला माहिती नाही का ते चॅलेंज द्यायचं असतं? अशी जुगलबंदी मी आतापर्यंत पाहिली नव्हती. महाराष्ट्रा's बेस्ट डान्सर आज रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. Presented by ITC. नवीन जपानी तंत्रज्ञानाने निर्मित नवीनतम फॉर्म्युला असलेले बुरशीनाशक निसोडियम. पानांच्या वरच्या थरातून खालच्या थरापर्यंत जाण्याची थरभेदक क्षमता आपल्या उमेदीपेक्षा जास्त. हा आहे निसोडियमचा शब्द. देशातील शेतकऱ्यांचा विश्वास. धानुका. लिंबू पाणी घेशील? अरे कोणी ओवा ना. अरे हे सगळं सोडा. इनो घ्या. इनो हे ऍसिडिटीवर काम सुरू करतं फक्त 6 सेकंदात. आज मैं ऊपर. VIP हेअर कलर शॅम्पू हे ओल्या हातांवर घेऊन केसांना, मिशी, दाढी, हात आणि छातीवरच्या केसांना शॅम्पू सारखं 15 मिनिटं मसाज करून धुवून टाका. VIP हेअर कलर शॅम्पू पक्का. दाल से लेके चीनी तक सब कुछ खाना है तो वीको दालचीनी पेस्ट से ब्रश करो और खाओ वीको वज्रदंती अब दालचीनी फ्लेवर में. वीको वज्रदंती. अरे गुड नाईट गोल्ड फ्लॅश मधून काहीतरी येतंय. यातून फ्लॅश वेपर्स येत आहेत. फ्लॅश मोड वर फ्लॅश वेपर्स पोलिसांप्रमाणे कानाकोपऱ्यात लपलेल्या डाकू डासांना शोधून धप्पाक धप्पाक 30 मिनिटांनी नॉर्मल मोड वर ऑटोमॅटिकली प्रत्येक 4 तासांनी फ्लॅश वेपर्स पुन्हा येऊन धप्पाक धप्पाक. गुड नाईट गोल्ड फ्लॅश. लपलेल्या डासांना धप्पाक धप्पाक. थंडी थंडी जेव्हा पडते थंडी वाढते प्रदूषण आणि व्हायरसचा दम. नाक डोके होतात बंद हाडांना जखडे थंडी थंडी. झंडूबामच्या वाफेत प्राण पिणारी हे वरदान दर मोसमात दे आराम. दाल से लेके चीनी तक सब कुछ खाना है तो वीको दालचीनी पेस्ट से ब्रश करो और खाओ वीको वज्रदंती अब दालचीनी फ्लेवर में. वीको वज्रदंती.
महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. जरा मुस्कुरा दे हे 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 ऐसे तुझी एक चम्मच अमूल की. दिमाग फिट और सेहत भी ऐसे तुझी एक चम्मच अमूल की. जस्ट एक चम्मच अमूल की. आता करमाळ्यातल्या सैराट बिबट्याविषयी बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, पुढे काय? करमाळ्यातली परिस्थिती अजून आटोक्यात आलेली नाहीये. स्वतः सगळी टीम आत्ता शेतपया परिसरामध्ये आत्ता सध्या त्यांचं ऑपरेशन चालू आहे. आपल्या सोबत तरुण शेतकरी आहेत. काय सांगाल, काय तुमची नक्की? सर, 2020 या वर्षामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांनी कोरोना अनुभवला. त्यानंतर करमाळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि आता बिबट्या. तर बिबट्याने 4 दिवसामध्ये 3 जणांचा जीव घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय सांगता येईल हे सांगू शकत नाही. काय मागणी तुमची, काय करावी? तर बिबट्या जितक्या लवकरात लवकर जिवंत अथवा मृत अवस्थेत जसा पकडता येईल तसा पकडावा, एवढी शेतकरी. पण करमाळकरांची सुटका करावी लवकर. हो, ठीक. एकंदरीत जो सैराट झालेला आहे बिबट्या, त्याच्यामुळं करमाळग्रस्त सगळे करमाळ्यातले परिसर सध्या तणावाखाली आहेत आणि लवकरात लवकर बिबट्याला जेरेबंद करावे आणि गरज पडल्यास जर का मनुष्यहानी होत असेल तर ठार करावी अशी मागणी करमाळ परिसरातील तरुण शेतकरी करतात. सुवर्ण, नक्की खूप खूप आभार तू माहिती दिल्याबद्दल. करमाळ्यामध्ये आता काय ऑपरेशन राबवलं जात आहे त्याचा पाठपुरावा आमचे प्रतिनिधी करता आहेत आणि वनविभागाचे अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिली. साहेबराव कोकणे सुद्धा आपल्यासोबत आहेत अहमदनगरमधून. साहेबराव, एक वाक्य समोर आलं चर्चेदरम्यान करमाळ्यातल्या बिबट्याविषयी जेव्हा बोलत होतो की बिबट्यांचा वावर खूप असला, बिबटे खूप असले तरी नरभक्षक बिबट्या त्याला पकडणं आणि त्याला जेरबंद करणं महत्त्वाचं आहे. सरसकट सगळ्या बिबट्यांना त्रास देणं चुकीचं आहे. नक्कीच होतं, कारण नगर जिल्ह्यामध्ये जवळ 2,500 ते 2,000 बिबटे आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला सुरक्षित करणं बरोबर नाही, कारण त्याच्यामध्ये जर आपत्ती होतं म्हणजे ज्यावेळेस खाण्याचा प्रश्न उद्भवतो त्यावेळेस असा एखादा नरभक्षक उपस्थित होतो. त्यामुळं सरसकट बिबट्यांना पकडणं हेही चुकीचं आहे असं बोललं होतं. परंतु ग्रामस्थांमध्ये ही भीती आहे की ज्यावेळेस या बिबट्या अशा प्रकारे हल्ले करतात त्यावेळेस मात्र वन विभाग तत्काळ कारवाई करत नाही. त्यामुळं हा प्रॉब्लेम होऊ राहिलेला आहे. कारण ज्या ठिकाणी बिबट्या हल्ले करतात तिथं मूव्ह होत जातात, कारण ते 1 किलोमीटर 7 किलोमीटर हा डेली प्रवास करतात. त्यामुळं या बिबट्यांना पकडणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा वर्ग 1 मध्ये येत असल्यामुळं सहजासहजी कोणी मारू शकत नाही, त्याला परवानगी घ्यावं लागतात. त्यामुळं बराचसा वेळ जातो आणि त्यामध्ये मूव्ह होते, त्यामुळं बिबट्याला मारणं सहजासहजी शक्य होत नाही. सोरणा, नक्की. साहेबराव, आभार आपलेही अहमदनगरमधल्या सगळ्या परिस्थितीविषयीची माहिती दिल्याबद्दल. सैराट बिबट्याविषयी आपण बोलत होतो. बिबट्या कुठेही जरी आढळला तरी बिबट्यांची आता संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे ते आढळतील. पण नरभक्षक बिबट्या कुठला हे शोधून काढणं आणि त्याला जेरबंद करणं महत्त्वाचं आहे. सुरेश धस आपल्यासोबत होते, ते म्हणाले की आता परिस्थिती करमाळ्यातली अशी आहे, म्हणजे पाथर्डी, बीड, आष्टी आणि करमाळा असा प्रवास या बिबट्याने केला आणि 12हून अधिक लोकांना जखमी केलेला आहे. काहींचा मृत्यू त्यामुळे झालेला आहे. त्यामुळे त्याला ठार करणं गरजेचं आहे आणि याकरता वनमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी आता या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हेलिकॉप्टरची गरज पडली तर तेही उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पुढे जाऊन सुरेश दास असंही म्हणाले की वनमंत्री झोपलेले आहेत का. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना आवाहन करूया की हा करमाळ्यातला बिबट्या जो नरभक्षक आहे आणि त्याला आता रक्ताची चटक लागलेली आहे त्याला पकडणं हे अत्यंत अत्यंत गरजेचं होऊन बसलेलं आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा चित्र काही वेगळं नव्हतं. खूप सारे बिबट्या आहेत आणि त्यांच्यासाठी एक वेगळा परिसर निर्माण करून द्यायला हवा आणि तिथे त्यांना सोडायला हवा असा एक समोर येतोय विषय जो नागरिकांमधून येतो आहे. या सगळ्या विषयी आपण बोलत राहूया.